नमस्कार शेतकरी बांधवांनो. हरभऱ्याचं विक्रमी उत्पन्न घेण्याचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येक जण पाहतो. पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दोन गोष्टींमध्ये आपल्याला माहीर व्हावं लागेल. एक म्हणजे वेळेवर केलेली कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनाची फवारणी, आणि दुसरी जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापनातली अचूकता. बघा, हरभरा हे पीक थोडं वेगळं आहे. त्याला खूप जास्त पाणी लागत नाही, पण अगदी कमी पाण्यातही ते तग धरू शकत नाही. आपल्याला एक योग्य संतुलन साधावं लागतं, आणि नेमकं हेच संतुलन कसं साधायचं हेच आज आपण अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगते, जर तुम्ही सिंचनाचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर तुमच्या उत्पादनात कमीत कमी 25 ते 30% वाढ ही हमखास होतेच. आणि जरा विचार करा, ज्या शेतामध्ये सिंचनाची सोय नाही त्या कोरडवाहू शेतीच्या तुलनेत योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी दिल्यास उत्पन्न दुप्पट किंबहुना तिप्पट झाल्याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. हा आकडा अजिबात लहान नाहीये. हे थेट तुमच्या आर्थिक फायद्याचं गणित आहे, तुमच्या कष्टाच्या मोबदल्याचं गणित आहे. तर मग आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण या 6 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत पाण्याच्या मूलभूत शक्तीपासून, त्यानंतर बघणार आहोत पाणी देण्यासाठीच्या 3 अत्यंत महत्त्वाच्या अवस्था कोणत्या आहेत, पाणी कधी अजिबात देऊ नये हे धोक्याचे टप्पे कोणते, आपल्या जमिनीचा प्रकारानुसार आणि सिंचन पद्धतीनुसार नियोजन कसं करायचं, आपलं पीक स्वतः आपल्याला काय संकेत देतं हे कसं ओळखायचं, आणि अगदी शेवटी फर्टिगेशनसारख्या प्रगत पद्धतींपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत विभागाकडे वळूया. हरभरा पिकासाठी पाणी इतकं महत्त्वाचं का आहे याच्यामागे एक विज्ञान आहे, आणि हे विज्ञान जर एकदा आपल्या लक्षात आलं तर पाणी व्यवस्थापनाचे पुढचे सगळे निर्णय घेणं आपल्यासाठी खूपच सोपं होऊन जाईल. आता ही स्लाइड बघा. ही आपल्याला पाण्याची दुहेरी भूमिका अगदी स्पष्टपणे दाखवते. वनस्पतींमध्ये पाणी 2 मुख्य कामं करतं. यातलं तब्बल 85% पाणी हे अन्नद्रव्य वाहकाचं काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर एका कुरिअर बॉयसारखं. म्हणजे काय तर आपण जमिनीत जी काही खतं टाकतो ती विरघळवून घेणं आणि मुळांद्वारे शोषून झाडाच्या प्रत्येक पानापर्यंत, प्रत्येक फांदीपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम पाणी करतं. जर पाणी नसेल तर आपण दिलेली महागडी खतं जमिनीत तशीच पडून राहतील, पिकाला ती वापरताच येणार नाहीत. आणि उरलेले जे 15% पाणी आहे ते वनस्पतीच्या आत होणाऱ्या जैविक प्रक्रियांसाठी वापरलं जातं, जसं की प्रकाश संश्लेषण म्हणजे पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया, आणि पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे एन्झाईम तयार करणं. आपल्या शेताला पाणी देण्याआधी या 4 मुख्य घटकांचा विचार करणं हे बंधनकारकच आहे. यातला पहिला घटक आहे वातावरण, म्हणजे सध्या तापमान किती आहे, सूर्यप्रकाश किती तीव्र आहे, हवेमध्ये आर्द्रता किती आहे. साहजिकच जर तापमान जास्त असेल, कडक ऊन असेल तर पाण्याची गरज वाढते. दुसरा घटक आहे वाण. आपण हरभऱ्याचा नेमका कोणता वाण लावला आहे, कारण प्रत्येक वाणाची पाण्याची गरज आणि त्याचा कालावधी थोडाफार वेगळा असू शकतो. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जमिनीचा प्रकार. आपली जमीन भारी, काळी, कसदार आहे की मध्यम आहे की अगदीच हलकी, मुरमाड आहे, कारण जमिनीचा पोतच ठरवतो की ती पाणी किती वेळ धरून ठेवेल. आणि चौथा घटक आहे पिकाच्या वाढीची अवस्था, म्हणजे पेरणीनंतर किती दिवस झाले आहेत, पीक सध्या कोणत्या टप्प्यात आहे, ते फुलावर आहे की घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. आता आपण त्या संवेदनशील अवस्थांबद्दल बोलूया, ज्यांना इंग्रजीमध्ये क्रिटिकल स्टेजेस असं म्हणतात. कृषीशास्त्रामध्ये या अशा अवस्था मानल्या जातात जेव्हा पिकाला पाण्याची सगळ्यात जास्त नितांत गरज असते. या काळात जर तुम्ही योग्य वेळी पाणी दिलं तर उत्पन्नावर त्याचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम दिसून येतो, आणि जर ह्या वेळात चुकल्या तर उत्पन्नात इतकी मोठी घट होऊ शकते की ती नंतर तुम्ही कोणत्याही उपायाने भरून काढू शकत नाही. यातली पहिली संवेदनशील अवस्था येते पेरणीनंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसांनी. हिला म्हणतात फांद्या फुटण्याची अवस्था. या काळात पाणी दिल्यानं झाडाला प्राथमिक आणि दुय्यम फांद्या चांगल्या फुटतात, झाडाचा जोम वाढतो आणि त्याचा पायाच मजबूत होतो. दुसरी अवस्था येते 40 ते 45 दिवसांनी, जिला फुलोऱ्यापूर्वीची अवस्था किंवा कळी अवस्था म्हणतात. लक्षात घ्या, पीक पूर्ण फुलोऱ्यात येण्याआधी पाणी द्यायचं आहे. यामुळे काय होतं तर फुलगळ थांबते, जी फुलं येतात ती मजबूत होतात आणि परागीभवनाची क्रिया उत्तमरित्या पार पडते. आणि तिसरी, अंतिम आणि तितकीच महत्त्वाची अवस्था आहे घाटे भरण्याची अवस्था. जेव्हा तुम्हाला दिसेल की शेतात 80 ते 90% घाटे तयार झाले आहेत, तेव्हा पाणी देणं अत्यंत आवश्यक आहे. या शेवटच्या पाण्यामुळे घाट्यांमधला दाणा चांगला पोचला जातो, त्याचा आकार वाढतो, वजन वाढतं आणि घाटे पोचट न राहता पूर्णपणे भरतात. पाणी कधी द्यायचं हे जेवढं महत्त्वाचं आहे ना, खरं तर त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे की पाणी कधी थांबवायचं हे समजून घेणं. कारण चुकीच्या वेळी दिलेलं पाणी फायद्याऐवजी खूप मोठं नुकसान करू शकतं. त्यामुळे या विभागाकडे जरा विशेष लक्ष द्या. हा,
हा सर्वात मोठा धोक्याचा टप्पा आहे आणि इथेच अनेक जण चुकतात. जेव्हा आपलं पीक 70 ते 100% फुलोऱ्यात असतं, म्हणजे पूर्ण शेत फुलांनी बहरलेलं असतं, तेव्हा सिंचन करणं कटाक्षाने टाळा. या काळात जर तुम्ही पाणी दिलं तर फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ होते आणि पिकाला मासांदळा लागतो. आता मासांदळा म्हणजे काय? तर पिकाची अनावश्यक शाखीय वाढ होते. म्हणजे झाड फक्त स्वतःची उंची आणि पानं वाढवत राहतं, पण त्याला फुलं आणि घाटे लागत नाहीत. हेच ते मासांदळाचं दृश्य रूप आहे. जास्त पाणी दिल्यानं झाड आपली सगळी ऊर्जा फळं किंवा घाटे बनवण्यासाठी वापरण्याऐवजी फक्त पानं आणि फांद्या वाढवण्यासाठी खर्च करतं. परिणामी झाड वेलीसारखं उंचच्या उंच वाढतं, दिसायला हिरवंगार दिसतं, पण जेव्हा उत्पन्नाची वेळ येते तेव्हा हाताला काहीच लागत नाही. हा शेतकऱ्यासाठी खूप मोठा आणि कधीही न भरून येणारा तोटा आहे. चला, आता आपण प्रत्यक्ष नियोजनाकडे वळूया. आतापर्यंत आपण थिअरी समजून घेतली. आता आपल्या शेतातल्या जमिनीचा प्रकार आणि आपण कोणती सिंचनाची पद्धत वापरतोय यानुसार आपलं वेळापत्रक कसं बनवायचं हे आपण या विभागात अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. तुमची जमीनच तुमचं वेळापत्रक ठरवतंय. इथे लक्ष द्या, जर तुमची जमीन भारी, काळी, कसदार असेल तर तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे तुम्हाला फक्त 2 पाण्यांचीच गरज भासू शकते. पहिलं पाणी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरं पाणी 60 ते 65 दिवसांनी. आता जर जमीन मध्यम प्रकारची असेल तर उत्तम परिणामांसाठी 3 पाण्याची गरज असते. पहिलं पाणी 20 ते 25 दिवसांनी जेव्हा फांद्या फुटतात, दुसरं 45 ते 50 दिवसांनी फुलोऱ्याच्या आधी आणि तिसरं 65 ते 70 दिवसांनी जेव्हा घाटे भरतात. आणि जर जमीन हलकी असेल, मुरमाड असेल तर पाणी लवकर निघून जातं. त्यामुळे तुम्हाला गरजेनुसार काही वेळेला दर 15 दिवसांनी थोडं आणि हलकं पाणी द्यावं लागू शकतं. आता सिंचनाच्या पद्धतींबद्दल बोलूया. तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर हे हरभरा पिकासाठी एक वरदान मानलं जातं. का? कारण यामुळे पाण्याची बचत होते, संपूर्ण शेतामध्ये पाणी एकसारखं पोचतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त पाण्यामुळे जो मर रोग येतो तो टाळला जातो. याच्या अगदी उलट मोकाट किंवा पाटाने पाणी देणं हरभऱ्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. जास्त पाणी जमिनीतल्या हवेच्या पोकळ्या भरून टाकतं, ज्यामुळे मुळं गुदमरतात, त्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळत नाही आणि यामुळेच मुळकूज आणि मर यांसारख्या बुरशीजन्य रोगांना आपण थेट आमंत्रण देतो. बरं, इतर आधुनिक पद्धतींबद्दल बोलायचं झालं तर समजा तुम्ही ठिबक सिंचन वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. उगवणीनंतर पहिले 18-20 दिवस जास्त पाणी देणं टाळा. असं केल्यानं मुळं खोलवर जातात. पीक एकदा स्थिर झालं की जमिनीच्या प्रकारानुसार दर 8 ते 10 दिवसांनी 1 ते 2 तास ठिबक चालवणं पुरेसं ठरतं. याने होतं काय की मुळांच्या कक्षेत वाफसा स्थिती टिकून राहते. आणि जर तुम्ही रेनपाईप्स वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, साधारणपणे 15 ते 20 मिनिटं रेनपाईप चालवणं हे 1 तास स्प्रिंकलर चालवणं इतकं पाणी देतं. त्यामुळे त्याचा वापर खूप जपून करावा लागतो. आता आपण एक खूपच रंजक गोष्ट शिकणार आहोत. ती म्हणजे आपलं पीक स्वतः आपल्याला कधी पाण्याची गरज आहे हे कसं सांगतं. यासाठी आपल्याला फक्त आपले डोळे उघडे ठेवून शेताचे निरीक्षण करायचं आहे. पीक काही अगदी स्पष्ट संकेत देतं, ते आपल्याला फक्त ओळखता आले पाहिजेत. चला तर मग आपल्या पिकाची भाषा समजून घेऊया. याची एक सोपी तपासणी सूची आहे. यातली पहिली खूण आहे पानांचा रंग. जर पानं गडद हिरवी दिसत असतील आणि झाडाची वाढ खुंटल्यासारखी वाटत असेल तर समजून जा की पीक पाण्याच्या ताणाखाली आहे. निरोगी जोमानं वाढणाऱ्या हरभऱ्याच्या पानांचा रंग नेहमी टवटवीत पोपटी हिरवा असतो. दुसरी खूण आहे मुळांचे आरोग्य. एखाद्या झाडाजवळची माती हळूवारपणे बाजूला करून बघा. तुम्हाला जमिनीच्या वरच्या 3-4 इंचांमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाची तजेलदार कार्यक्षम मुळं दिसली पाहिजेत. जर मुळं तपकिरी किंवा सडलेली दिसत असतील तर समजायचं की आपण जास्त पाणी देत आहोत. आणि तिसरी खूण जी विशेषतः भारी जमिनीत दिसते ती म्हणजे जमिनीला पडलेल्या भेगा. जर जमिनीला मोठ्या भेगा पडायला लागल्या असतील तर समजावं की मुळांपर्यंत हवा पोचून ओलावा कमी होतोय आणि आता पाणी देण्याची वेळ आलेली आहे. आता आपण काही प्रगत विषयांकडे वळणार आहोत. यामध्ये आपण सिंचनाला खत व्यवस्थापनाशी आणि रोग नियंत्रणाशी कसं जोडू शकतो हे पाहणार आहोत. ही एक एकात्मिक व्यवस्थापन पद्धत आहे जी आजचे आधुनिक शेतकरी वापरतात आणि भरघोस उत्पन्न घेतात. यालाच म्हणतात फर्टिगेशन, म्हणजे सिंचनाच्या पाण्यासोबतच विद्राव्य खतं देणं. विशेषतः पेरणीनंतर 18 ते 22 दिवसांच्या पहिल्या सिंचनाच्या काळात जर तुम्ही पाण्यातून 1261-0 किंवा 13-40-13 यांसारखी फॉस्फरसयुक्त खतं साधारणपणे एकरी 3 किलो आणि त्यासोबत 500 ग्रॅम ह्युमिक ॲसिड दिलं तर पांढऱ्या मुळांची वाढ आणि फांद्यांची संख्या वाढायला लक्षणीय मदत होते. कारण या अवस्थेत पिकाला मुळं आणि फांद्या वाढवण्यासाठी स्फुरद म्हणजेच फॉस्फरस या अन्नद्रव्याची सर्वाधिक गरज असते.
हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे, नक्की करून बघा. आता समजा काही कारणास्तव तुमची पेरणी उशिरा झाली असेल, म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यापासून पुढे, तर तुमची रणनीती थोडी वेगळी असायला हवी. उशिरा पेरलेल्या पिकाला वाढीसाठी कमी वेळ मिळतो, त्यामुळे वाढीला गती देण्यासाठी त्याला हलकं पण वारंवार सिंचन करा. म्हणजे दर 10 दिवसांनी गरजेनुसार 1 तास पाणी द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशिरा पेरलेल्या पिकाची शेंडे खुडणी अजिबात करू नका, कारण शेंडे खुडल्यामुळे पिकाचा जीवनक्रम 10-15 दिवसांनी पुढे जातो आणि उशिरा पेरलेल्या पिकाकडे तेवढा वेळ नसतो. तसेच स्प्रिंकलरचे नोझल्स नियमितपणे जागा बदलून संपूर्ण प्लॉटला एक समान पाणी मिळेल याची खात्री करा. चला, आता आपण या संपूर्ण विश्लेषणाचा सार पाहूया. ही 4 सूत्र कायमची लक्षात ठेवा. पहिलं, जमिनीत नेहमी वापसा स्थिती ठेवा, म्हणजे जमिनीत ओलावा आणि हवा यांचं योग्य संतुलन ठेवा. जमीन पूर्ण कोरडी किंवा चिखलमय कधीच होऊ देऊ नका. दुसरं, भर दुपारच्या कडक उन्हात पाणी देणं टाळा. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या. तिसरं, 5 तास मोकाट पाणी देण्यापेक्षा 1 तास अचूकपणे केलेलं तुषार सिंचन जास्त फायद्याचं आहे. प्रमाणापेक्षा अचूकतेला प्राधान्य द्या. आणि चौथं, फक्त वरची माती बघून निर्णय घेऊ नका. नेहमी खाली वाकून मुळांच्या कक्षेतला ओलावा तपासा. आणि हे अंतिम वाक्य मनावर कोरून ठेवा. झाडाची 85% अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता तेव्हाच कार्यान्वित होते जेव्हा मुळांच्या भोवती ओलावा असतो, चिखल नसतो. मुळांना श्वास घेण्यासाठी आणि कार्यक्षम राहण्यासाठी हवेची सुद्धा तितकीच गरज असते. या शिस्तबद्ध पाणी व्यवस्थापन योजनेचं पालन करून तुम्ही तुमच्या हरभरा पिकाला मर रोगापासून नक्कीच वाचू शकता आणि भरघोस उच्च गुणवत्तेचे उत्पन्न निश्चितपणे मिळवू शकता. जर हा व्हिडिओ तुमचे विचार बदलत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.